इथे मी रेडी होती हळदीला जायला. माझ्या दीदीच्या फ्रेंडच्या भावाची हळद होती, तर मी पण जाणार होते आणि इथे मी मम्मीचा कुर्ता वेअर केला होता. कुर्ता नाही अम्ब्रेला आहे आणि तो खूप लूज वाटत होता, तर म्हटलं चल मी अशी ओढणी घेऊन गेली, कोणाला माहिती पडतं. आणि एकदम सिंपल असा मेकअप करणार होते. फक्त या 2 क्रीमला मिक्स करा आणि तीच लिपापोती करून घ्या. इथं पूर्ण मेकअप करून आले आणि इथं अजून थोडीशी लिपापोती करत होते. ब्लश लावणं तर गरजेचंच असतं. मग लास्ट लिपस्टिक लावली आणि मॅचिंगची बिंदी लावली मी इथे आणि काय नाही, केसांना फक्त क्लचर लावणार होते आणि इथे मी फुल रेडी झाले होते. इथे मला वाटत होतं इयरिंग्स थोडे ओव्हर वाटत आहे, पण नाही, ठीक वाटत होते, चांगले वाटत होते, म्हणून मी तेच वेअर केले आणि असा काही फायनल लुक होता. मग मी निघालो जायला 6:30-7ला. मग दीदीची फ्रेंड घ्यायला येणार होती, ती आली. मग तिथून निघालो, मग आम्ही पोहोचलो तिकडे आणि मग तिथे गेला. हळद चालू नव्हती झाली, रिच्युअल्स चालू होते का असतात ते. नंतर हळद घेऊन नाचायचा कार्यक्रम चालू झाला. ही नवरदेवाची बहीण आहे, ही फ्रेंड आहे. मग आम्ही सर्वजण बसलेलो होतो आणि मग नंतर ती हळद लावायला आली आणि मी सर्वांची व्हिडिओ काढते, पण मी स्वतःच कॅप्चर करते, कारण की त्या टायमाला कोणी पटकन फोन धरत नाही. मग हे फोटो काढायला गेले होते आणि यार हवा खूप छान चालू होती इथे, काही पण म्हणा, म्हणजे वेदर खूप छान वाटत होतं. मग इथे सर्वांचा डान्स वगैरे चालू झालेला होता. माझ्या दीदी, तिच्या फ्रेंड सर्व डान्स करत होत्या या इकडे आणि DJ खूप छान होता, म्हणजे त्याचा बेस वगैरे पण मस्त होता आणि प्री वेडिंग जे यांची झालेली आहे शूट, त्याचे फोटो वगैरे पण येत होते इथे. मग डान्स झाला, मग जेवण करायला गेलो. मग त्यानंतर घरी जायला निघालो आणि बस आता फ्रेशन अप होईल, व्हिडिओ बनवल आणि जाईल झोपायला. बाय.